उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील म्हारळ वरप आणि कांबा या 3 गावांच्या विविध समस्यांवर थेट तोडगा काढण्यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी गावकऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. ठाणे जिल्ह्यातील हा कदाचित पहिलाच असा उपक्रम ठरला आहे ज्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी थेट मतदारसंघात येऊन ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेत आहेत. उल्हासनगरचे आमदार कुमार ऐलाणी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. म्हारळ वरप आणि कांबा गावामधील रस्ते, पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न या बैठकीत मांडण्यात आले. ग्रामस्थांनी आपल्या समस्या थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या, तर काही प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी जाबई विचारलं. या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व समस्या बारकाईनं ऐकून घेतल्या. संबंधित विभागांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल आणि त्यासाठी 1 महिन्यानंतर पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल, असं आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिलं आहे. यावेळी आमदार कुमार ऐलाणी यांनीही जिल्हा प्रशासनावर विश्वास व्यक्त करत मतदारसंघातील प्रलंबित समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला. गावकऱ्यांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वाची मानली जात असून आता प्रशासन दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागच्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत मरळ, वरप, कांबा या 3 ग्रामपंचायतीची काही निवेदन आली होती आणि इथले सन्माननीय स्थानिक आमदार यांचाही त्याबाबत पाठपुरावा चालू होता आणि त्या अनुषंगानं एक बैठक इथं आयोजित करावी असं इथली सगळ्यांची मागणी होती. त्या अनुषंगानं सन्माननीय आमदार महोदय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागाधिकारी, तहसीलदार आणि सगळे इथले लाईन डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट्स असतील, MJP, MPCB, जिल्हा परिषदचे सगळे विभाग, स्टेटचे काही विभाग, अशा पद्धतीनं इथे बैठक घेण्यात आली. यामध्ये निवेदनामध्ये त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरची काही चर्चा करण्यात आली. काही मुद्द्यांमध्ये एकापेक्षा जास्त विभागांचा समावेश होता, तर त्या अनुषंगानं त्या बाबतीत चर्चा करण्यात आली. काही गोष्टी ज्या पुढे नियोजित करायच्या आहेत, काही गोष्टी DPDC मध्ये मान्यता आवश्यक आहे, काही शासनाला पाठवायला लागतात, काही जागा मागणीचे प्रस्ताव. या अनुषंगाने एक पुढच्या 8 दिवसामध्ये उपविभागाधिकारी कार्यालय, SDO कार्यालयामध्ये बैठक घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि 1 महिन्यानंतर याचा फॉलोअप म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सर, अनेक बेसिक समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत. कशा पद्धतीने आणि किती दिवसापर्यंत या गोष्टी आहेत त्या निवारण होईल? इथे आल्यानंतर समस्यांबद्दल मला यापूर्वी चर्चा झाली होती आणि या भागामध्ये मी कधी जाताना येताना पाहिल्या होत्या की इथे काही नागरी मूलभूत सुविधा आणि समस्या आहेत. परंतु इथे बैठकीमध्ये आल्यानंतर आणखीन जाणीव झाली की लोक इथले जे स्थानिक ग्रामपंचायतचे लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, तर यांच्या अनेक समस्या आहेत. इथे लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि शहरीकरण सोबत म्हणजे जवळपास महापालिकेचा एरिया आहे आणि ज्या कॅपॅसिटीज आहेत आणि ज्या सगळ्या स्टेटच्या किंवा इतर लाईन एजन्सी आहेत, आताही भाग जिल्हा परिषदमध्ये आहे, तर या अनुषंगानं तितक्या लोकांना अपेक्षित सोयी सुविधा या पुरत नाही आहेत. अशा पद्धतीनं एक मोठ्या प्रमाणामध्ये इथं लोकांनी त्यांच्या तक्रारी आणि त्यांचे इथे मन मोकळं केलं आणि जे लाईन डिपार्टमेंट होते त्यांना त्या संदर्भामध्ये सूचना दिल्या आहेत आणि तसे प्रस्ताव जे आहेत तर ते काही स्टेटकडे आपल्याला पाठवायला लागतील आणि या सुविधा देण्यासाठी काही DPDC मध्ये प्रस्ताव घेऊ शकतो. त्या पद्धतीनं सन्माननीय आमदार महोदयांनी DCM साहेबांचेही रिमार्क्स आणि काही पत्रांवरती घेतलेले आहेत. तर आता 8-10 दिवसामध्ये DPDCची बैठक होईल, त्यामध्ये प्रस्ताव ठेवण्यात येतील आणि त्याला मान्यता देण्यासाठी प्रशासनातर्फे देखील प्रयत्न करण्यात येतील. सर, त्या विषयावर काय आपण उपाय? उल्हास नदीमध्ये जो ठाण्यामध्ये वांगणीपासून प्रवास चालू होतो आणि अगोदर आज काही इथे मला वाटतं नदीच्या अभ्यासकांनी पर्यावरण प्रेमी पण होते, त्यांनी काही मुद्दे आणखी सविस्तरपणे इथे मांडले आणि या अनुषंगाने एक हायकोर्टमध्ये ऑलरेडी एक याचिका आहे ज्यामध्ये जे बदलापूर नगरपालिकेचं पाणी आहे ते उल्हास नदीमध्ये सोडण्यात येऊ नये अशा पद्धतीची याचिका एक दाखल झाली होती. हायकोर्टाने काही टाइमलाईन टाकून दिलेल्या आहेत ज्या अंतर्गत नगरपालिकेने अनट्रीटेड जे वॉटर आहे
तर ते झिरोवरती म्हणजे पूर्णपणे थांबवावं अशा पद्धतीच्या हायकोर्टच्या सूचना आहेत. त्यामध्ये मलाही हायकोर्टने काही सूचना दिल्या, त्याच्या बैठका मी घेतोय आणि एक वर्ल्ड बँक सोबत एक प्रोजेक्ट आता नगरपालिका बदलापूर करते. काही हाऊसिंग सोसायटी होत्या, आम्ही जवळपास तिथे 78 हाऊसिंग सोसायटी अशा शोधल्या की ज्या UDCPR आणि आपल्या नॉर्म्सनुसार त्यांना STP करणं गरजेचं होतं पण केलं नव्हतं. त्यापैकी आता 30 सोसायटीजनी STP चालू केल्या. काही ग्रामीण भागामध्ये बदलापूरच्या देखील तिथे STP न करता काही हाऊसिंग सोसायटी झालेल्या आहेत, त्याचंही आपण बघतोय. तर अशा पद्धतीनं तिथला भाग झाला आणि त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे, तर त्या बाबतीमध्ये देखील जो डिस्चार्ज आहे, तो अनट्रीटेड डिस्चार्ज जो आहे तो जायला नको. त्या पद्धतीचा जे संबंधित यंत्रणा असतील त्याबाबत आपण सूचना देतोय. आता नुकत्याच सुप्रीम कोर्टाने एक गाईडलाईन दिली आहे. 1 वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये दिलाय की जे डम्पिंग होते वेस्टची, तर ती थांबवण्यासाठी प्रत्येक स्थानिक प्राधिकरणानं नियोजन करायला सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये एक कमिटी सुप्रीम कोर्टाने गठीत केली आहे. त्यामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या महापालिका, नगरपालिका वगैरे आहेत. तर त्याचं नियोजन बघावं आणि त्याचा रिपोर्ट शासनाला 1 महिन्याला द्यावा, अशा पद्धतीच्या सूचना आहेत. आपल्याकडे इथे ग्रामपंचायत आहे, तर दोन्ही महापालिका उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीला आणि एक MMRDAचं सुद्धा इथे एक नियोजन चालू आहे. त्या पद्धतीचं आपण त्यांना सोबत घेऊन नियोजन कचऱ्याच्या बाबतीत आणि सांडपाण्याच्या बाबतीत करतो. सर, आपण जर बघितलं ग्रामस्थांनी काही प्रश्न उपस्थित केले, अधिकाऱ्यांचं योग्य उत्तर न मिळाल्याने काही ग्रामस्थांनी नाराजगी व्यक्त केली. इथे अनेक विषय जे आहेत तर ते समन्वयानं सोडवणं गरजेचं असतं. काही ठिकाणी 2-3 विभागांनी एकत्र येऊन काम केल्यानंतर तो विषय सुटू शकतो. जरी एक विभाग डिलिव्हरी देत असेल पण 2-3 विभागाचं सहकार्य गरजेचं असतं आणि त्या अनुषंगानं मी इथं आज ते क्लिअर केलेलं आहे की यामध्ये समन्वय वाढवणं गरजेचं आहे आणि त्यांची गावकऱ्यांची जी नाराजी होती, तर काही गोष्टींवरती या प्रमुख मुद्द्यावर नाराजी होती की समन्वय जे आहे ते यंत्रणांमधलं वाढवणं आवश्यक आहे आणि काही ज्या फॅसिलिटी वाढायला पाहिजे होतं, म्हणजे आता हा ग्रामीण भाग होता, आज आपण शहरासारखाच भाग झालेला आहे. ग्रामपंचायत जरी असतील तर एखाद्या शहरच आहे, शहरासारखीच इथे सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या अनुषंगाने इथल्या इलेक्ट्रिसिटीच्या असतील किंवा इतर ज्या MSEBच्या असतील, इतर सर्व विभागाच्या त्या सुविधा त्या प्रमाणामध्ये वाढल्याने त्या अनुषंगानं त्यांनी काही विभागांवरती त्यांची नाराजी दर्शवली. त्यामध्ये विभागामध्ये जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे. जिथं विभागाची स्ट्रेंथनिंग होणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये किंवा मॅनपॉवरच्या बाबतीमध्ये, त्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर, कल्याण नेशनल या परिसराचा विचार केला जातोय. घेण्यात येणार आहे या प्रकारे आढावा बैठक अजून कुठे घेणार आहे? नाही, आता हा ऍक्च्युली बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे विषय येत होता आणि ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला आल्यानंतर थोडासा मारळपर्यंत जाऊन पण मी परत आलो होतो. मुख्य उद्देश हाच होता की इथं आल्यानंतर इथला ऍक्च्युअल सिच्युएशन काय, इथल्या अडचणी काय आहेत ह्या समजून घ्याव्या. या पद्धतीनं शहापूरमध्ये पण आपण वेगळ्या प्रकारच्या घेतल्या घोंगडी बैठका असतील त्या चालू केलेल्या आहेत. शहापूरमध्ये सर्वप्रथम याचा प्रयोग करण्यात आला आणि जिल्ह्यामध्ये आपण करतोय. परंतु जी गावं असतील तिथं तो प्रयोग आणि इथे लोकांसोबत ज्या ग्रामपंचायती जे नवीन शहराच्या जवळ आलेल्या ग्रामपंचायती मुख्यत्वे आहेत त्यांचे प्रश्न थोडे वेगळ्याने हाताळणं, त्यांच्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे. एक जिल्ह्याचं नियोजन देखील असणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने आज बैठक आयोजित केली. सर, कल्याण नेक्स्ट म्हणून या परिसराचा विचार केला जातोय, पण इथं मैदानं, उद्यानं आणि भाजीपाला मार्केट वगैरे रोजगार साध्या सुविधा नाही आहेत. तर त्याच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय करता? आज सर्वप्रथम मी सर्व ज्या जागा आहेत तर शासकीय जागा त्या आयडेंटिफाय करून डिमार्केट करायला सांगितलेल्या आहेत आणि ज्या जागांची आवश्यकता ग्रामपंचायत किंवा इतर एजन्सीला आहे त्या तात्काळ उपलब्ध करून देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितलेलं आहे. 1 महिन्यामध्ये ते प्रस्ताव सांगितलेले आहेत. PHCची देखील कांब्याला मागणी आहे. ते सबसेंटर आहे, त्यालाही जागा नाही आहे. तर सबसेंटरला जागा उपलब्ध करून देणे आणि PHCसाठी तिथे अपग्रेडेशनचा प्रस्ताव पाठवणे, असं मी आज इथं सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच गार्डन, त्याच्यानंतर ज्या अम्युनिटीजसाठी, स्मशानभूमीसाठी जागा, तर या सगळ्या ज्या जागा आहेत, एकंदरीत जागा ज्या उपलब्ध आहेत त्या ज्या अतिक्रमण नाही आहे अशा लगेच तात्काळ उपलब्ध करून देणे आणि काही ठिकाणी निवासी प्रयोजनाचं अतिक्रमण सोडून जे काही असेल तर ते काढून त्या ग्रामपंचायतीला देण्याबाबत मी सूचना दिल्या आहेत. पाऊस जरा लांब होतोय, मान्सून उशिरा होतोय, तर आपल्याकडे जो जलसाठा आहे अनेक जिल्ह्यासाठी तो पुरेसा आहे का? एकंदरीत आपल्या ठाणे जिल्ह्याचं वेगळं नियोजन आहे, महापालिकांचं काही आहे, नगरपालिकांचं. पण सद्यस्थितीमध्ये पाणी जपून वापरण्यासाठी आणि त्या स्थानिक प्राधिकरणाने नियोजन केलेलं आहे.
पाण्याचा तुटवडा नागरिकांना भासू नये यासाठी नियोजन झालेलं आहे. आणि एल निनो यावर्षी आहे, त्यामुळं थोडासा पाऊस उशिरा येतो, परंतु त्या पद्धतीचा आपण काही उपाययोजना यासाठी राबवली. आज पहली बार मारल वरप कांबा में आज जिला अधिकारी यहाँ पे एंटीला के गुरुद्वारे के नीचे जो हॉल है वहाँ पे एक बैठक ली, जिसमें जिला अधिकारी प्लस सीईओ और सभी गणमान्य ऑफिसर्स जो भी डिपार्टमेंट है, चाहे पीडब्ल्यूडी हो, पुलिस डिपार्टमेंट हो या ऑल डिपार्टमेंट, जो जो गांव में जिसका जिसका कंसर्न है, वाटर सप्लाई, सभी को यहाँ पे बुला के और मारल वरप कांबा के जो जो प्रमुख लोग हैं, जो पूर्व सरपंच, उप सरपंच, सदस्य तीनों गांव के मौजूद थे, मैंने उनको निवेदन दिया था कि हमारे मारल वरप कांबा में एक तो हाईवे का प्रॉब्लम है। हाल ही 5-6 दिन पहले 2 लोगों का एक्सीडेंट हुआ था, जिसमें वो दोनों की मृत्यु हो गई। तो हाईवे का जो रोड है उसमें जो डिवाइडर्स है बीच में काफ़ी जगह पे नहीं लगा हुआ है, कहाँ मेरे हाल है चारों तरफ से। तो आज वो डिवाइडर कंप्लीट होना चाहिए, या मट्टी जो डिवाइडर के आसपास में पड़ी है वो उठनी चाहिए। आज मारल से लेके कांबा तक लाइट का प्रोविजन नहीं है, तो हमने मांगनी की थी, वो भी साहब को आज यहाँ पे बता दिया कि हमने ऐसा सा मारल वरप कांबा के लिए लाइट मांगा है। प्लस ब्रेकर्स जो आज मारल को टर्न होता है, या डी मार्ट है, या और जो जो मारल पारा को रोड जाता है, वरप को रोड जाता है, कांबा को रोड जाता है, उसमें जहाँ पे भी टर्निंग है वहाँ पे मार्किंग होनी चाहिए, डिवाइडर्स होने चाहिए, कलरिंग लगनी चाहिए, जिस तरीके से हाईवे पे रहते हैं। और गाड़ी की स्पीड भी लिमिट में होनी चाहिए, क्योंकि ये गांव से आदमी जब भी निकलता है तो उसको मालूम नहीं रहता था कि जो एक प्रैक्टिस रहती है आदमी की निकलने के बाद रोड पे, तो सीधा गाड़ी आ जाती है और सामने से गाड़ी आके स्पीड में उड़ा की जाती है। काफ़ी सारे एक्सीडेंट हुए थे। और उसके अलावा वाटर सप्लाई, पानी का जो प्रॉब्लम, मांगों को लेकर के आप लोगों ने जिलाधिकारी को निवेदन दिया है, जिलाधिकारी ने आप लोगों को क्या आश्वासन दिया है? देखिए, हर चीज पे उन्होंने आश्वासन दिया है। जैसा कि हाईवे का प्रॉब्लम है, तो हाईवे की ज्योति मैडम आई थी यहाँ पे, उनको जो निवेदन था हमारा, उनको बताया कि ये हाईवे का जो भी कार्य है वो इमीडिएटली पूरा करके दीजिए। एमएससीबी का जो कार्य है, आज वो 95 लाख का बजट था, उन्होंने कहा कि आने वाले डीपीडीसी के मीटिंग में मैं सैंक्शन करके दूंगा। उसके बाद में उन्होंने कहा कि इसका बिल कौन भरेगा, तो ग्राम पंचायत तीनों ने कहा कि इसका बोझा हम नहीं उठाएंगे, वो हाईवे को उठाना चाहिए। उसने भी बोला उसका मैं सॉल्यूशन निकालता हूँ। आज ग्राम पंचायतों की स्कूल की कंडीशन बरोबर नहीं है, ग्राम पंचायत को तीनों गांव में पुलिस स्टेशन नहीं है, तीनों गांव को हॉस्पिटल नहीं है। यहाँ पे जितनी भी गाँव की समस्या, खास करके पानी की, चाहे कांबा की हो, कांबा में जो पानी आता है नदी से डायरेक्ट, उसमें फिल्टर प्लांट नहीं है, उसके लिए जगह का बंदोबस्त करके देना। ओवरऑल जितने भी हमारे 25 पॉइंट थे, उनका सबका उन्होंने अच्छी तरह से सुना, उसको लिखत में भी दिया है। आने वाले समय में मुझे पूरा विश्वास है 5-5, 10-10, 15 करके ये पूरी की पूरी समस्याएं कलेक्टर साहब दूर करेंगे। उन्होंने सबको निवेदन भी दिया, आदेश भी दिया कि जो भी आमदार के कार्य है, या सभी लोगों ने जो जो उनको शिकायतें की है वो सब पूरी होगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। और आने वाले समय में हम 4-5-6 महीने आफ्टर मानसून उनको वापस बुलाएंगे, और कौन से काम हुए, कौन से काम नहीं हुए, वो पब्लिक के सामने लाएंगे, तीनों गांव के सामने।